नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे पार्टी स्टाईल चिकन फ्राय स्टार्टरची रेसिपी। ती पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। चिकन फ्राय स्टार्टरच्या रेसिपीसाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। इथे मी छोटे छोटे पीस घेतलेले आहेत चिकनचे। त्याला मी आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा ते 1 तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। तर ही अशा पद्धतीने मी हे आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा ते 1 तासच्या दरम्यान ठेवणार आहे मॅरिनेट करण्यासाठी। व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस, आणि हे झाकून आता मी 1 तासाच्या दरम्यान मी झाकून ठेवलेलं, आणि आता हे मी तयारी करायला घेते आहे ह्याची। तर इथे छान ह्याला आलं लसणाची पेस्ट लागली आहे, लिंबाचा रस लागला। आता मी मीठ घेते चवीप्रमाणे, कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं कापून घेतलेली आहेत बारीक चिरून। लाल मसाला किंवा मिरची पावडर घेतलेली आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक काही घेऊ शकता। धणे पावडर घेतलेली आहे, हळद घेतली आहे, आणि गरम मसाला घेतलाय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून ह्यात चिकन मसाला सुद्धा ॲड करू शकता, मी नाही घेतलेला। आणि इथे मी थोडासा अगदी किंचितसा खाण्याचा कलर घेतलाय लाल, तुम्ही काश्मीरी मिरची पावडर सुद्धा घेऊ शकता। आणि इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, तांदळाचं पीठ घेतलंय, तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता। तांदळाचं पीठ किंवा मैदा दोन्हीपैकी एक काही घेऊ शकता। आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, म्हणजे मक्याचं पीठ। हे पिवळं आहे, त्याच्यात पांढरं सुद्धा येतं, तर मी इथे पिवळं घेतलेलं आहे, जे चण्याच्या पिठासारखं दिसतं पण ते मक्याचं पीठ आहे। आणि 1 चमचा मी दही घेतलंय, घरगुती दही आहे, आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व साहित्य हा चिकनला मी लावून मिक्स करून घेणार आहे चमच्याने, तुम्ही हाताने सुद्धा करून घेऊ शकता। हे मी अगदी व्यवस्थित असं त्याला पूर्ण प्रत्येक पीसला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। आणि मी इथे छोटे छोटे पीस घेतलेत, तुम्ही जरा मोठे पीस घेतलेत तरी चालेल, फक्त ते मी बोनलेस पीस घेतलेले आहेत। तर हे अशा पद्धतीने मी छान असं व्यवस्थित त्याला सर्व साहित्य सर्व मसाला लावून घेतलेला आहे। अगदी व्यवस्थित लागलाय मसाला सर्व फोडींना किंवा पीसला। आणि हे आता मी 5 मिनिटं असंच ठेवून देते आणि पीस तळण्यासाठी तयारी करते। तर इथे मी तेल गरम करायला ठेवते कढईत, आणि तेल गरम होईपर्यंत बोनलेस चिकनचे पीस आहेत ते टूथपिकला लावून घेणार आहे। ते छोट्या छोट्या मी टूथपिक घेतलेले आहेत, तर ह्या टूथपिकला मी हे पीस लावून घेणार आहे। तुम्ही 1-1, 2-2 कसे तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीने लावून घेऊ शकता। मी छोटे पीस घेतलेले असल्यामुळे 2-2 पीस लावून घेते, आणि टूथपिक छोट्या असल्यामुळे आणि फोडीसुद्धा किंवा पीस छोटे असल्यामुळे ते 2-2 राहू शकतात। पण जर तुम्हाला मोठे टूथपिक हवे असतील आणि मोठे पीस असतील तर तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता। तर ह्या अशा पद्धतीने मी 2-2 पीस एका टूथपिकला लावून घेते। ही रेसिपी किंवा हा पदार्थ खूप म्हणजे खूपच छान चविष्ट लागतो। जरा वेगळं काहीतरी केल्याचा खाल्ल्याचा म्हणजे अनुभव वेगळा असतो। आपण जसं पार्टीमध्ये खातो तेव्हा आपल्याला आवडतं, पण असं वाटतं चला आपण पण करून बघूया, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे माझा।
छान हा पदार्थ बनतो। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असे तयार केलेले आहेत। आता मी हे तळण्यासाठी घेणार आहे। 2-2चे असे छान पीस लावून घेतले। असा उरलेला मसाला असेल तो तर तुम्ही त्या पीसला लावून घेऊ शकता परत। तर हा अशा पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे। आता मी तळायला घेणार आहे। खूप छान कुरकुरीत होतात हे पीस। तळताना कधी कधी थोडं कढईत चिकटतो सुद्धा, कारण कॉर्नफ्लोअर असल्यामुळे थोडं चिकटतं, पण सावकाश अगदी आपण ते तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय मी 4-4 पीस कढईत सोडलेले आहेत। बघू शकता तुम्ही, झाल्याला थोडं चिकटलंय, पण ते होतं तळता तळता ते होऊन जातं, नंतर चिकटत नाही। सुरुवातीला थोडं जरा चिकटलेलं असं वाटलं मला, पण झालंय छान असं तळायला लागलेले आहेत, तयार व्हायला लागलेले आहेत। तर बोनलेस पीस असल्यामुळे ते पटकन होतात आणि मॅरिनेट केल्यामुळे ते अजून छान मऊ झालेले आहेत। मसाला छान व्यवस्थित लागलेला आहे। तर हे अशा पद्धतीने पहिल्या ह्याच्यात 4 पीस टाकलेले ते तळून झालेले आहेत बहुतेक बऱ्याचपैकी। तर आता मी हे काढणार आहे आणि दाखवणारच आहे कसे कुरकुरीत होतात ते छान। कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे खूप छान होतात कुरकुरीत। तर बऱ्यापैकी झालेलेच आहेत। आता काढून दाखवते मी। सावकाश काळजी घेऊन करायचं आहे। तर हे अशा पद्धतीने झालेले आहेत। बघू शकता अगदी सुंदर कलर आलाय। अगदी कलर पण थोडासा मी खाण्याचा टाकलेला, तर असा छान कलर दिसतोय लाल। तर आता हे दुसऱ्यांदा 4 पीस आता मी हे सोडते आहे कढईत आणि हेही तळून घेणार आहे। अगदी सुंदर आणि खूप छान होतात, सर्वांनाच खूप आवडतात। तर हे दुसरे पण आता होत आलेले आहेत, तयार झालेलेच आहेत बऱ्यापैकी। आणि हेही तयार झालेत। आता हेही काढून तुम्हाला दाखवते। खूप सुंदर, खूपच सुंदर असा हा पदार्थ होतो। खूप चविष्ट असतात, छान लागतात खायला। तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, सगळ्यांना आवडतील। माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।